एक मित्र गमावला, आमची कौटुंबिक बदनामी बंद करावी, आम्ही कधीही कौटुंबिक बदनामी केली नाही. शहांनी मातोश्रीवर दिलेला शब्द मोडला, त्यानंतर मी दार लावलं असं उद्धव ठाकरे म्हणालेत. शिवाय मी स्वतःसाठी नाही तर शिवसेनेसाठी मुख्यमंत्री पद गमावलं असंही ठाकरे म्हणाले. फडणवीसांचा एक काल इंटरव्ह्यू झाला, मी तुम्हाला तुम्ही जेंटलमॅन म्हणून विचारतो. ते बोलले की जर निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी मला चहा प्यायला बोलवलं तर मी जाईल किंवा ते माझ्या घरी येतील. तर त्यांना जेव्हा तुमच्याविषयी विचारलं तर ते बोलले की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी 2017ला बंद केलेत. असं अजिबात नाही झालेलं. एवढा माणूस की विसरणारा मी माणूस नाहीये. पण तुम्ही मातोश्री बदनाम करायला निघालात. मातोश्रीवरती वाटतील ते आरोप तुम्ही करताय, ते तोंड बंद करा. मातोश्रीचे दरवाजे उघडतील. मातोश्री दरवाजे उघडतील की उघडे आहेत? नाही नाही, उघडतील म्हणजे मी एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांनी बकवास करणं बंद करावं, मातोश्रीला बदनाम करण्याचं बंद करावं, कौटुंबिक बदनामी आमची बंद करावी. जी कौटुंबिक बदनामी कधी कोणाची केलेली नाही, माझ्याकडे माहिती असून सुद्धा मी केली नाही आणि मी करणार नाही. ज्या मातोश्रीत येऊन मला अमित शहा आणि बाळासाहेबांच्या खोलीत जो शब्द दिला होता, जो नंतर मोडला, त्या मातोश्रीच्या दरवाजाबद्दल तुम्ही बोलताय. हे फक्त बाहेर उभे होते त्या खोलीच्या वरती बसले होते ते. म्हणजे त्यांना सगळं माहित आहे. त्यांना सगळं माहिती आहे. तर त्या मातोश्री तेव्हा तुम्ही आतच होतात ना दरवाजाच्या, आणि बंद दाराआड म्हणजे दरवाजा उघडा सोडाच, त्यांना घरात घेऊन मी दार बंद केलं होतं. आता घराबाहेर जाऊन दार बंद झालं, हा फरक आहे. कारण त्यावेळेला त्यांना घरात घेऊन दार बंद करून जो शब्द त्यांनी मला दिला होता तो दाराबाहेर जाऊन मोडला. आता बाहेर गेल्यानंतर मग मी तो शब्द मोडल्यामुळे दार लावलं. आणि बरं केलं काय तुम्ही? मी काय मागितलं होतं? मला मुख्यमंत्रीपद नव्हतं मागितलं, शिवसेनेसाठी, कारण मी बाळासाहेबांनी दिलेलं वचन होतं आहे. तेच तुम्ही नंतर गद्दारी करून घेतलं. शेवटी त्यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं. मग मिळवलं काय? एक मित्र जर गमावलात, जर तुम्हाला समोर खड्डा आहे हे सांगणारे मित्र गमावलात, आता खड्ड्याच्या रस्त्यात चाललेत तुम्ही. एवढं आता तुम्ही सांगितलं, मला जेवढं कळालं त्यातून असं वाटतं की त्यांच्यासाठी दरवाजे बंद राहतील मातोश्रीचे. त्याने मातोश्रीची बदनामी जी करतायत ती